सत्यमेव जयते फार्मर कप 2026 अभियानांतर्गत राधानगरी तालुक्यातील पिरळ आणि तळगाव इथं शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेतीला चालना देणाऱ्या दशपर्णी अर्क निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, पाणी फाउंडेशन आणि वसुंधरा शेतकरी शेती उत्पादक गट यांच्या संयुक्त विद्यमानं याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शेतकऱ्यांना रासायनिक खतांवरील वाढतं अवलंबित्व कमी करून नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती पद्धती स्वीकारण्याचं महत्त्व पटवून देण्यात आलं. दशपर्णी अर्क तयार करण्याची पद्धत, त्याचे पीक संरक्षणातील फायदे, उत्पादन खर्चात होणारी बचत तसंच जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी त्याचा उपयोग याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. प्रशिक्षणात मार्गदर्शक म्हणून उपकृषी अधिकारी रणजित गोंधळी, सहाय्यक कृषी अधिकारी सविता बकरे, MS कांबळे, प्रगतशील शेतकरी उत्तम पाटील आणि प्रवीण आसणेकर, तळगावचे सरपंच KD पाटील यांनी सहभाग घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला. उपस्थित शेतकऱ्यांनीही सेंद्रिय शेतीविषयी विविध प्रश्न विचारले. या उपक्रमामुळे तालुक्यात सेंद्रिय शेतीची चळवळ अधिक बळकट होण्यासाठी मदत होणार असून शेतकऱ्यांना सामूहिक शेती व्यवस्थापन आणि कमी खर्चातील शेती तंत्रज्ञानाचा लाभ मिळणार असल्याचं आयोजकांनी सांगितलंय.